हॅलो मैत्रिणींनो, तर नेहमीप्रमाणे आज देखील मी तुमच्यासाठी एकदम छान आणि सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन घेऊन आलेली आहे. तर चला तर कुठेही वेळ न घालवता आपण आजच्या डिझाईनला सुरुवात करूया. तर हे बघा, मी ब्लाऊज पीस आणि अस्तरची कटिंग करून घेतलेली आहे. तर हा ब्लाऊज आपला 14 इंच उंचीचा आहे. तर आपण 14.5 इंच उंची घेतलेली आहे. गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच. गळा उंची आहे 10.5 इंच आणि आपण खालच्या साईडने गळा रुंदी घेणार आहोत 3 इंच. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण ड्रॉ करून घेतलेलं आहे. आणि आता आपण गळ्याला शेप देणार आहोत. तर आज आपण कॅनव्हासचाही वापर न करता एकदम सुंदर अशी याची डिझाईन बनवलेली आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण याला आकार दिलेला आहे आणि आता आपण याची कटिंग करून घेऊ. ठीक आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपला हा गळा आलेला आहे. आता आपण मेन फॅब्रिकवर अस्तर ठेवून घेऊ. ठीक आहे. तर हे बघा, मेन फॅब्रिकवर आपण अस्तर ठेवून घेतलेलं आहे. आणि आता आपण ज्या पद्धतीने गळ्याची कटिंग केलेली आहे एकदम त्यावर आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. ठीक आहे. एकदम प्रॉपर कोपऱ्यावरही एकदम छान शिलाई आली पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. जेणेकरून आपण जसा आकार दिलेला आहे तसाच आकार आपल्याला मिळेल. ठीक आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण यावर शिलाई टाकून घेतलेली आहे. आता आपण सेम खालच्या साईडनेही टाकून घेऊ, जेणेकरून आपल्याला एक्स्ट्रा पट्टीची गरज येणार नाही. तर हे बघा, आपण खालच्या साईडनेही शिलाई टाकून घेतलेली आहे. ठीक आहे. आता आपल्याला एक्स्ट्राचा जो भाग आहे तो आपण इथे कट करून घेणार आहोत. ठीक आहे. खालच्या साईडने जे एक्स्ट्रा भाग होता तो आपण कट करून घेतलेला आहे. आणि आता अशा पद्धतीने आपण याला छोटे छोटे कट्स देणार आहोत. तर हे कट्स देताना आपण काळजी घ्यायची आहे की शिलाईवर एकही कट केला नाही पाहिजे. आणि हे छोटे छोटे कट्स दिल्यावर आपल्याला एकदम छान असा हा आकार मिळून जातो. तर हे बघा, आता आपण याला अशा पद्धतीने मध्ये फोल्ड करणार आहोत. ठीक आहे. आता सर्व कोपरे आपल्याला अशा पद्धतीने सेट करून घ्यायचे आहे. हे बघा, सगळे कोपरे आपल्याला अशाच पद्धतीने करायचे आहे, जेणेकरून एकदम परफेक्ट डिझाईन आपल्याला मिळेल. आणि आता आपण यावर दाब टीप देऊन घेऊ. ठीक आहे. तर हे बघा, एकदम छान आणि सुंदर अशी आपली डिझाईन आलेली आहे. हे बघा, बघू शकता. आता आपण खालच्या साईडनेही दाब टीप देऊन घेऊ. ठीक आहे. आता आपण अस्तर साईडचं अस्तर जॉईन करून घेणार आहोत. तर अजून आपली मेन डिझाईन करायची बाकी आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून स्टेप बाय स्टेप तुम्हाला ही आजची डिझाईन कळेल. ठीक आहे.
आता आपण हे साईडचं एक्स्ट्रा जे कापड आहे ते आपण इथे कट करून घेणार आहोत. ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला डिझाईन मिळालेले आहे. तर त्याआधी आपण इथे टक्स टाकून घेणार आहोत. पुढची स्टेप करायच्या आधी आपल्याला टक्स टाकायचे आहे, जेणेकरून डिझाईनला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. दुसराही टक्स आपण इथे टाकून घेतलेला आहे. तर आता आपल्याला मेन डिझाईन करायचे आहे. तर हे बघा आपण आधी लेस लावून घेणार आहोत खालच्या साईडने. ठीक आहे. एकदम बारीक अशी मी लेस घेतलेली आहे. हे बघा एकदम प्रॉपर आपल्याला डिझाईनचा आकार आला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. आणि आपण अशा पद्धतीने याला लेस लावून घ्यायची आहे पूर्ण. ठीक आहे. आधी आपण फक्त खालच्या साईडने लेस लावणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने बघू शकता. कॅनव्हासचा वापर न करताही आपण खूप सुंदर अशी डिझाईन बनवू शकतो. तर हे बघा अशा पद्धतीने आपण ह्या कोपऱ्याच्या मापाने इथे 4 इंचावर अशा पद्धतीने मार्क करून ड्रॉ करून घेतलेला आहे. ठीक आहे. सेम दुसऱ्या साईडने सेम येण्यासाठी आपण अशा पद्धतीने करू शकतो. हे बघा एकदम छान असं आपण ड्रॉ करून घेतलेलं आहे. आणि आता आपण त्यावर अशा पद्धतीने ही लेस लावणार आहोत. आपण आकार कोणताही घेतला तरी चालेल, पण लेस लावण्याची पद्धत जर वेगळी असेल तर ब्लाऊजचा पूर्ण लुकच आपण इथे चेंज करू शकतो. ठीक आहे. आता आपण अजून एक लेयर इथे लावणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने सेम आपण दुसऱ्या साईडनेही त्याच पद्धतीने लावणार आहोत. ठीक आहे. हे बघा इथे आपण डबल लेयरने लेस लावणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडने अशा पद्धतीने लेस लावलेले आहे. तर आता मी याला पिंक कलरचीच नॉट घेतलेली आहे. आणि अशा पद्धतीने 4-4 इंचाचे आपण तुकडे कट करून घेतलेले आहे. आणि त्याला आपण अशा पद्धतीने सिंपल असे लटकन देखील देणार आहोत. तर हे बघा मी एकदम साधे असे हे लटकन याला बनवलेले आहेत. ठीक आहे. तर दोन्ही लटकन आपण सेम पद्धतीने बनवून घेतलेले आहे. ठीक आहे. तर हे बघा आपण ह्याला 3-3 इंचावर दोन्ही साईडने आपण नॉड अटॅच करणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने दुसऱ्या साईडनेही आपण 3 इंचावर
नॉड अटॅच करणार आहोत. ठीक आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्या डिझाईनचा हा आहे फायनल लुक. तर तुम्हाला आजची डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जेव्हा कधी व्हिडिओ टाकेल तर तुमच्यापर्यंत तो सगळ्यात आधी पोहोचेल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर हे बघा, हा आहे आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा, एकदम सुंदर आणि सोबर अशी ही डिझाईन झालेली आहे.